नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या हिंदू धर्मातील सणांना सुरुवात होते आणि त्यात आता जवळ आला आहे तो सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनाची सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. खास करून बहीण भाऊ तर या सणाची खूप वाट बघत असतात. या सणाला बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. परंतु ह्या वर्षी रक्षाबंधनाच्या या पवित्र तिथीवर भद्राचा प्रभाव असणार आहे आणि भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. भद्रा काळात राखी बांधण्याचं हे शुभ कार्य केलं जात नाही. परंतु जर एखाद्याला गरज पडली किंवा खूपच अडचण आहे आणि या काळात राखी बांधण्याची वेळ आली तर तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे, तर तो तुम्ही नक्की करावा. हा उपाय केल्याने भद्राची सावली दूर राहते. तर कोणता उपाय आहे तो ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करताना सर्वात अगोदर बघूयात की तर यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळाची वेळ कोणती आहे आणि शुभ मुहूर्त कधी असणार आहे. तर यावर्षी म्हणजे 2024 या वर्षात रक्षाबंधन हे 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरं केलं जाणार आहे. या दिवशी भद्रा काल हा पहाटे 5:52 ते दुपारी 1:32 असणार आहे. या काळात बहिणींनी भावाला राखी बांधणे अशुभ मानलं जातं. राखी बांधण्यासाठी भद्रानंतरचा काळ हा योग्य मानला जातो. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 1:32 सुरू होणार आहे आणि तो 4:21 असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रदोष काळातही राखी बांधू शकता. तर प्रदोष काळातही राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा 6:56 ते रात्री 9:08 असणार आहे. तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर राखी बांधू शकता. भद्रा काळात जर बहिणीला भावाला राखी बांधायची असेल तर हा उपाय तुम्ही करा. तर भद्रा काळात राखी बांधणं आपल्या हिंदू धर्मात निषिद्ध आहे, म्हणजे भद्रा काळात राखी बांधली जात नाही. परंतु जर काही कारणामुळे किंवा काही अडचणीमुळे भद्रा काळात राखी बांधावी लागली तर बहिणींनी या उपायाचा अवलंबन नक्की करावा. भद्रामध्ये बहिणी आपल्या भावाला राखी बांधत असतील तर त्यांनी या दिवशी उपवास करावा आणि राखी बांधण्यापूर्वी भद्राच्या या 12 नावांचे स्मरण करावे. भद्राला 12 नाव आहेत: धन्य, दधमुखी, भद्रा, महामादी, खराना, कालरात्री, महारुद्र, व्यष्टी, कुलपुत्रिका, भैरवी, महाकाली आणि असुरक्षयकारी अशी ही भद्राची 12 नावे आहेत. तर या 12 नावाचं स्मरण करावं आणि मगच राखी बांधावी. तर तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला भद्रा काळात जर राखी बांधायची असेल तर. आता बघूयात की भद्रा काल म्हणजे काय, कोण आहे भद्रा आणि भद्रा काळात राखी बांधल्यानं काय होतं. तर धार्मिक पौराणिक कथेनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवाची बहीण आहे. त्यांचा स्वभाव अतिशय कठोर असतो आणि त्यामुळे अशांतता निर्माण होते. वेळेची गणना करण्यासाठी त्यांना कॅलेंडरमध्ये सुद्धा विशेष स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्या स्वभावामुळे नेहमी भद्रा काळाच्या अगोदर किंवा भद्रा काळाच्या नंतर शुभ आणि शुभ कार्य करण्याचा सल्ला दिला जातो, म्हणजे या काळात शुभ कार्य केली जात नाहीत. भद्रा कालावधी अशुभ मानला जातो आणि त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा तिने संपूर्ण ब्रह्मांडात कहर केला होता आणि ज्या ठिकाणी पूजा, पठण आणि अनुष्ठान चालू होते त्या ठिकाणी जाऊन अडथळे निर्माण केले होते. त्यामुळे पृथ्वीवरती कोणत्याही अडथळ्याशिवाय, कोणत्याही विघ्नाशिवाय पूजा आणि विधी पार पाडता यावेत म्हणून त्यांना पाताळात पाठवण्यात आले. पण भद्रा काही काळासाठी पृथ्वीवर येते आणि तो काळ अशुभ मानला जातो. तर दुसरी एक कथा अशी की शूर्पणखा ही रावणाची बहीण. तर शूर्पणखाने भद्रा काळात रावणाला राखी बांधली होती. त्यामुळे रावण आणि त्याचे संपूर्ण वंश नष्ट झाले. म्हणूनच भाद्र काळात भावाला राखी बांधू नये असं म्हटलं जातं. त्याशिवाय आणखी एक कारण म्हणजे भाद्र काळात भगवान शिव तांडव करत असतात आणि ते खूप क्रोधित, खूप रागात असतात. अशा वेळी कोणतेही शुभ कार्य केल्यास भगवान शंकराच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. तर अशा कारणामुळे या भद्रा काळात भावाला राखी बांधली जात नाही. राखी बांधण्याचं हे पवित्र कार्य, हे शुभ कार्य हे भद्रा काळात केलं जात नाही. तर तुम्ही शक्य होईल तेवढं तुम्ही शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी. आणि जर तुम्हाला भद्रा काळात राखी बांधायचीच असेल तर मी सांगितलेला हा उपाय नक्की करा आणि मगच राखी बांधा. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.